महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड IIB नीट IIT JEE आणि CETच्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय। 11वी नवीन बॅचसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू। फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड। जय भीम। मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो। पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी। मला आमच्या सहकारी कल्याणकरांचे अभिनंदन करायचं आहे। ते भाग्यवान आहेत, खूप भाग्यवान आहेत। यासाठी म्हणतो मी की मगाशी त्यांनी उल्लेख अहिल्याबाई होळकरांच्या पुतळ्याच्या विषयी उल्लेख केला। मला थोडी त्यांनी केलं, चांगली गोष्ट, मी तक्रार माहिती त्यांची नाही, पण त्यांना हे सांगितलं पाहिजे त्या कामामध्ये आमचा थोडा खारीचा वाटा आहे हे सुद्धा मला सांगायचं। थोडा खारीचा, जास्त खारीचा वाटा, खारीचा। आम्ही भाजपचे सर्व आमदार रात्री यांना भेटलो, फडणवीस साहेबांना। निवडणुकीच्या अगोदरची गोष्ट आहे। म्हटलं नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्याला अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा बसला पाहिजे, मागणी फार जुनी आहे, काळ्यांना माहिती कल्पना आहे। अनेक वेळा ते भेटले, हाके साहेब भेटले, आम्ही चर्चा होत राहायची। तर फडणवीस साहेबांना सांगे, साहेब म्हटलं हा प्रश्न आमचा, आणि भाजपचे सर्व आमदार, मी एकटा नाही, सर्व आमदार होते, हंबर्डे होते, आणि भेटलो त्यांना। फडणवीस साहेब म्हणले उद्याच्या उद्या कॅबिनेटमध्ये ते मंजूर करून घेऊ। आणि मग शिंदे साहेब ते होते आणि कल्याणकर बरोबर आम्ही होतो, की फक्त आठवण करून दे, बाकी काही नाही आम्हाला, फक्त आठवण करून। दुसरा एक तुम्हाला योगायोग सांगतो, दुसरा एक योगायोग सांगतो, काही संधी मिळाली म्हणून बोलतो, बाकी काय, संधी मिळाली म्हणून बोलतो, बाकी काही नाही। आम्ही नांदेडला आपल्या कृषी महाविद्यालय व्हावं असं आमचं सर्वांचा इच्छा होती। त्यावेळेस मंत्रिमंडळात होतो आणि त्यावेळेस शिंदे साहेब उद्धव ठाकरेजी त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री होते। आम्ही ती सगळी इथून परभणी कृषी विद्यापीठाने ती फाईल मूव्ह केली होती की नांदेडला कृषी महाविद्यालय झालं पाहिजे, ते अडथळे येत होते। मग ती फाईल विभागीय आयुक्तांकडे गेली, विभागीय आयुक्तांकडे, सचिवांकडे गेली। सचिव म्हणाले साहेब फायनान्सचा विरोध आहे त्याला, अर्थ खातं म्हणतं याला पैसे भरपूर लागणार आहेत, पैसे आपल्याकडे नाही। समजून सांगितलं, मला जागा आहे, सरकारी जागा आहे, राज्याचा मंत्री म्हणून मी म्हणलो, मी मुख्यमंत्री राहिलो, मला माहिती आहे असा विषय। तर म्हटलं इथे जागा आहे, कृषी महाविद्यालयाची मोठी जागा आहे, कृषी महाविद्यालय ठराव आहे, आणि म्हणून ती जागा उपलब्ध आहे, जास्त खर्च येणार नाही। आणि शेवटची कॅबिनेट होती, उद्धव ठाकरे त्यावेळेस मुख्यमंत्री, शेवटची मीटिंग होती आमची, कॅबिनेटची मीटिंग, आणि ती फाईल, एवढी मोठी फाईल आम्ही उद्धव ठाकरेंकडे घेऊन गेलो। चीफ सेक्रेटरी म्हणले साहेब वित्त विभागाचा विरोध आहे त्या कामाला। तर मी चीफ सेक्रेटरीला म्हणालो, निर्णय राज्याचे मुख्यमंत्री घेतात, सचिव घेत नाहीत, पण लक्षात ठेवा तुम्ही सेक्रेटरी आहात, मी राज्याचा मंत्री आहे, उद्धव ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, आणि हे काम झालं पाहिजे हे मी उद्धव ठाकरेंकडे सांगितलं। उद्धव ठाकरे फाईल पाहिली, ती फाईल थोडी निगेटिव्ह होती, शेवटी शेरा विरोधात लिहिला होता चीफ सेक्रेटरींनी। बस मुख्यमंत्र्याच्या सहीसाठी ती फाईल तेवढी थांबली, आणि शेवटची कॅबिनेट झाली, मंत्रिमंडळ गेलं। आता आमचं मंत्रिमंडळ गेलं आणि कल्याणकरांचं आलं। आता कल्याणकर म्हणजे मुख्यमंत्र्यांचे उजवे डावे, आणि ती फाईल त्यांनी घेतली, रेडीमेड फाईल, फक्त फाईल घेऊन गेले, सही घेऊन आले, आणि मी आणलं म्हणले, आता ठीक आहे आणलं। असा हा भाग्यवान माणूस आहे। काम माझं नाव त्याचं, असं होतं कधी कधी, हरकत नाही, हरकत काय हरकत नाही। हे फक्त 2 उदाहरणं सांगितले, बाकी भरपूर आहेत, तर मी काही बोलत नाही, पण भाग्यवान म्हणतो मी। फक्त खुलासा यासाठी केला, कधी कधी राजकारण सहन करावं लागते, ठीक आहे म्हणलं, चला हरकत नाही, कधी तुझी सरशी माझी सरशी म्हणतं, चला हरकत नाही। काम नांदेडचं झालं ना, हे महत्वाचं आहे, काम नांदेडचं झालं हे महत्वाचं आहे। आणि म्हणून नांदेडला शासकीय कृषी महाविद्यालय ही फाईल जी सुरू झाली ती शेवट एकनाथ शिंदेंनी केली, कोणी का असेना, फाईलवर शेवटची राहिली होती, एकच सही राहिली होती, जरा आनंदाची गोष्ट आहे। कधी कधी घडतं असं, पण नांदेडचं चांगलं झालं। नांदेडच्या चांगल्या कामात मी विरोध कधीच केला नाही आणि करणार नाही, हे मला मुद्दाम जाहीर सांगितलं।